सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव. Rosario, I'm patrolling the road for my horse. Listen now, right? Suryavanshi! Suryavanshi.
अशोकनगर शाखा भारतीय बौद्ध महासभा या शाखेच्या अध्यक्षा कुसुमताई चंदने आले असतील तर त्यांनी स्टेजवर यायचे. ते वृद्धत्व येण्यापर्यंत माणूस सतत संघर्ष करत असतो. अनेक यशाच्या पायऱ्या आपल्या तो पार करत असतो. आणि जेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व गोष्टी, मुलांचं शिक्षण असेल, नवीन घर घ्यायचं असेल, मुलांची लग्नकार्य असतील, अशा या ज्या गोष्टी आहेत आयुष्यातील, ह्या जेव्हा पूर्ण होतात आणि आपण ज्या ठिकाणी काम करत असतो त्या ठिकाणी निष्कलंकपणे ज्यावेळेस आपण सेवा देतो आणि त्या सेवेतून आपण निवृत्त होतो, तर हे जे क्षण आहेत, हे क्षण आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे क्षण आहे. आणि तोच क्षण आज सन्माननीय निळकंठ दामोदर घनगाव यांच्या आयुष्यात देखील आलेला आहे. आणि त्यांचा जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी आपण सर्व साजरा करण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. हा खऱ्या अर्थानं कौटुंबिक सोहळा आहे असं मला वाटतं. आणि ह्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये उपस्थित असणारे सर्व नातेवाईक, सर्व मित्रपरिवार, सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यामध्ये जे मान्यवर कार्यरत आहेत असे सर्व मान्यवर आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा चंदने आणि घनगाव परिवारातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आज सत्कार मूर्ती सन्माननीय निळकंठ घनगाव यांचा थोडक्यात आपल्याला परिचय करून देत आहे. ते परिचित आहेतच, परंतु आपल्या कार्यक्रमाचा एक प्रोटोकॉल म्हणून मी थोडक्यात त्यांची माहिती आपल्यामध्ये शेअर करतो आहे. त्यांच्या परिवारातील निळकंठ दामोदर घनगाव, पत्नी निकिता निळकंठ घनगाव, मुलगा निखिलेश निळकंठ घनगाव, नेहा निळकंठ घनगाव, सुनबाई प्रतीक्षा निखिलेश घनगाव, जावई लक्ष्मीकांत वसंत म्हात्रे, नातू वेद निखिलेश घनगाव, नात क्रिशा लक्ष्मीकांत म्हात्रे, असा छोटासा परिवार आहे. आणि यांच्यासोबतच बंधू रवींद्र घनगाव, अरविंद घनगाव, बहीण जयश्री विद्याधर कांबळे हे देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या ठिकाणी सर्व आपला परिवार जो आहे, चंदने, जाधव, कांबळे, डोळस, म्हात्रे, शिलवंत, पंडित, गायकवाड हे सगळे मित्र परिवारातील सदस्य देखील आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी या सर्वांचं देखील घनगाव आणि चंदने परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. अत्यंत जबाबदारीचं हे पद, पोलीस उपनिरीक्षक या पदावर दादांनी 38 वर्ष सेवा दिलेली आहे. आणि ही सेवा देत असताना प्रथम काम आणि नंतर घरदार अशा स्वरूपात ते होते. आणि मग काम करीत असताना मुलांनाही घडवायचं होतं, नातेवाईकही सांभाळायचे आहेत, समाजामध्ये देखील मिसळायचं आहे, समाजाला देखील मदत करायची आहे. अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर घनगाव साहेब नेहमी हजर राहायचे. मुलांचं त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण केलेलं आहे. मुलगा त्यांचा BSc कम्प्युटर सायन्स आहे, मुलगी तिचंही शिक्षण चांगलं आहे, BSc केमिस्ट्री आहे. म्हणजे अशा प्रकारे सुसंस्कृत, साक्षर असा हा परिवार आहे. आणि समाजामध्ये देखील त्यांचं चांगल्या प्रकारे उठणं बसणं आहे किंवा त्यांचं काम जे आहे ते समाजामध्ये देखील चालू आहे. आणि समाजातील अनेक घटकांना मदत देखील, सहकार्य देखील त्यांचं सतत होत राहिलेलं आहे. असे घनगाव साहेब आज सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि या सेवानिवृत्त झालेले असल्यामुळे त्यांचा आज परिवारातर्फे स्वागत आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मी परिवारातील सदस्यांना विनंती करतो की आपण प्रथम दादांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि मग पुढे शुभेच्छांच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया.
मी निखिलेश, सुनबाई प्रतीक्षा, जावई लक्ष्मीकांत आणि मुलगी नेहा सोबत रवींद्र घनगाव, अरविंद घनगाव आणि जयश्री कांबळे या सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. पाहुणे मंडळी, नातेवाईक, निळकंठ घनगाव आज त्यांचा वाढदिवस आणि उद्या काहीतरी रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. तर म्हात्रे कुटुंबातर्फे वाढदिवसाच्या आणि रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. तसंच म्हात्रे कुटुंबाकडून या खाकी वर्दीतल्या कर्तृत्ववान अशा माणसाला माझा सॅल्यूट. जय हिंद, जय महाराष्ट्र. इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. कारण सर्व्हिसला लागणं आणि सर्व्हिसचा शेवट करणं हे अति महत्त्वाचं असतं. त्याच्यापैकी अगदी गव्हर्नमेंट करून मी देखील होतो. मी देखील क्लास 2 ऑफिसर म्हणून रिटायर झालेला आहे. सांगायचं तात्पर्य असं, चांगल्या रीतीने सेवा करून आपल्या नातेवाईकांसमोर सुखाचं, समृद्धीचं आणि निरोगी जावं अशी माझ्या गायकवाड परिवारातर्फे अगदी त्यांना सदैच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं. ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे, ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद. गणगाव साहेब आणि मी एकाच बिल्डिंग मध्ये कमिशनर साहेबांची, हे कमिशनर साहेबांकडे होते आणि मी प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य यांच्याकडे होतो. अशी टेरिफिक ड्युटी केलेली आहे दादांनी. खरंच मी त्यांचं गौरव करतो. एकदम आश्चर्यचकित केलं त्यांनी या ड्युटीमध्ये. आणि पोलीस ड्युटी ही कशी असते हे सगळ्यांना माहिती आहे. त्या धर्तीवर दादांनी काम केलंय आणि मला ह्या कामाबद्दल त्यांचं फार कौतुक करूशी वाटतं. तर मी दादांना पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य भरभराटीने जावं, त्यांचं कुटुंबही फार छान आहे. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो
हम फरियाद करेंगे. निष्कलंक सर्व्हिस केली ह्या पदावर हा अधिकारी घेतला. आज दादा गावामध्ये भरपूर कार्यक्रम झाले. तुम्ही काही कामावर येऊ शकता नाही कार्यक्रमाला. गौरी गणपती असतील, नवरात्र असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, तुम्ही घर सोडून तुम्ही सेवेत होता. पण या 38 वर्षाच्या सेवेचं फक्त एकटंच श्रेय तुम्हाला द्यावं का? पण ह्याचे श्रेय आमची बहीण वंदिताई ह्या बिचारीने मूकपणे आपला संसार केला. आणि असं म्हटलं जाते की सगळेजण साक्षी असतील की ज्याची बायको मुकी त्याचा संसार सुखी. तर दादा ह्या तुमच्या सुखी संसाराचं रहस्य आमची वंदीबाई मुकी भेटली आणि तुमचा संसार सुखाचा झाला. काही कारणामुळे तुम्हाला तिला वेळ देता आला नाही. पण उद्यापासून हा तुमचा दिवस हा फक्त वंदिताईसाठी असावा, कुटुंबासाठी असावा. असं म्हणतात की तुम्ही खरं तर लवकर रिटायर्ड झाला, तुमचं वय नाहीये. पण आम्हाला अभिमान आहे की आमच्या फॅमिलीमध्ये मुंबईचा फौजदार आहे आणि आता त्याच पर्सनॅलिटी तुमची आहे. म्हणजे रवींद्र महाजनची पर्सनॅलिटी तीच पर्सनॅलिटी तुमची आहे. आणि आम्हाला अभिमान आहे आता मुंबईचा फौजदार आमच्या सोबत आहे. दादा तुम्ही मुंबईला होतात त्यावेळेस तुमच्या मित्र तुम्हाला मुंबईची भावजी बोलायची, पण तुम्ही चुकून कल्याणला आलात. तर दादा तुम्हाला तुमच्या उत्तरात खूप भरभराटत राहो आणि तुम्ही जास्तीत जास्त वेळ फॅमिलीसाठी राहो ही शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय भीम. क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, त्याचप्रमाणे माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी हा जो सेवानिवृत्तीचा सोहळा आहे हा या ठिकाणी होत आहे. सेवानिवृत्ती ही प्रत्येक जो माणूस नोकरी करतो, सर्व्हिस करतो, सेवा करतो त्याच्या आयुष्यामध्ये ती येते. आणि सेवानिवृत्ती येणं यासाठी खूप मोठं भाग्य लागतं. निळकंठ घनगाव हे जे माझे शालक, माझे मेहुणे आहेत, माझं 1983 साली लग्न झालं त्यावेळेस निळकंठ मला वाटतं 7वी 8वीला असेल. त्यानंतर लवकरच 20 वर्षाच्या कालावधीत पोलीस दलात त्याची भरती झाली. तेव्हापासून अविरत 38 वर्ष त्यांनी जी सेवा दिलेली आहे त्या महाराष्ट्राला, या भारताला, त्याचप्रमाणे मुंबईला, आणि निष्कलंक अशी सेवा देताना त्यांनीच नाही, त्यांच्या घरात या घनगाव परिवारामध्ये जवळजवळ 4-5 जे सदस्य होते हे पोलीस खात्यात होते. त्यांचे वडील म्हणजे आमचे सासरे, त्याप्रमाणे माझे सासरे आणि 2 मेहुणे आणि हे तिसरे, त्या सर्वांनी पोलीस दलात काम केलेलं आहे आणि व्यवस्थितपणे त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. आज त्यांचा जो सोहळा आहे ते यानंतर त्यांची सेकंड इनिंग जी चालू होणार आहे. मी आता त्यांना सांगू इच्छितो की आता त्यांनी नातेवाईक किंवा आमची जी काकांना डोळस परिवारांकडून खूप खूप शुभेच्छा. काका, मला तुमचं डिसिप्लिन, तुमचं पर्सनॅलिटी, तुमचे जे डेडिकेशन आहे काम करायसाठी, एव्हरी डे प्रॉपर कामाला जाणं मला खूप आवडतं. आणि तुम्हाला तुमच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मावशी तुम्हाला पण थँक्यू. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच सर्व महापुरुषांना माझं वंदन. आमचे लाडके मामा यांनी आमच्यासाठी खूप तिकडे धावतात, खूप आमच्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. आमच्या प्रत्येक कार्यक्रमात मामा आणि मामी हे अवजरून धावत येणार. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या कार्यक्रमात हे करत राहणार. कामाच्या ड्युटीतून वेळात वेळ काढून का नाही होय, रात्री बेरात्री 12 वाजता पण ते आलेले आहेत आमच्या घरी आणि तिथून ते हे करून गेलेले आहेत. असे आमच्या लाडक्या मामांना आम्ही कांबळे परिवारतर्फे आणि माझ्या संस्थातर्फे, आणि मी स्वतः पत्रकार आहे ठाण्यात, पत्रकारिता तर्फे मी त्यांना
खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच त्यांचं पुढचं आयुष्य याच्यात जावं ही माझी बुद्धचरणी प्रार्थना आहे. जय भीम. महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विचारांना त्रिवार अभिवादन. आज या सोहळ्याला आपण उपस्थित आहात असे आमचे भाऊजी नीलकंठ दामोदर घनगाव यांच्या 58 वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आपण सर्व इथे उपस्थित आहात. भाऊजींबद्दल सांगायचं तर सर्वप्रथम आमचे आत्याभाऊ खूप कमी वयात पोलीस भरतीमध्ये झाले. मला आठवतं ट्रेनिंगला होते तर मुंबईच्या त्या जाळीतनं त्यांची मी वाट पाहिलेली आहे. ट्रेनिंगला असताना ते दर संडेला यायचे आणि इतकं त्या घरातलं वातावरण इतकं सुंदर असायचं. सगळ्यात गुणी माणूस आमच्या परिवारातला जो कुणाचा आमच्याच म्हणजे आम्ही किती 16, 17, 18, 20 मेवणे असो सगळ्यांचा लाडकं व्यक्तिमत्व, कुणाच्याही सुखादुखात त्यांचा सहभाग. किती बिझी असले किती थकलेले असले 4-4 दिवस हा माणूस झोपलेला नसला तरी तो उभा आहे. एका पहाडासारखा आम्हाला त्याचा आधार आहे या चंदने परिवाराला आणि तो पुढेही असा अबाधित राहो. खूप कष्ट केलेत, खूप मेहनत घेतली भाऊजींनी. मी स्वतः कुर्ला पोलीस स्टेशनला त्यांना भेटायला जात असू. नेहमी आमची भेट व्हायची. 24-24 तास 36-36 तास भाऊजी ड्युटीवर उभं राहून. पोलीस काय असतो ते मी तरी जवळनं एकदम डोळ्यानं पाहिलेलं आहे. अनेक संकटांना, अनेक गोष्टींना त्यांच्या स्टोरी जर आता आम्हाला सहवास असतो म्हणून आम्हाला त्यांच्या आयुष्यातला छोटे छोटे बारकावे आम्हाला माहिती आहेत. तर या सगळ्या गोष्टीतनं पार पडून आज ते पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त होतात. हा आमच्या परिवारासाठी खूप खूप अभिमानाचा हा आज दिवस आहे. असंच त्यांचं आरोग्य, आयुष्य आनंदाने पुढील आयुष्य जावं. आमच्या बहिणीला एक आम्ही फक्त रिक्वेस्ट करतो, कुठं फिरले नाही तो आता मला तर वाटतं एक फॉरेन टूर करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. मी परिवर्तक सामाजिक संस्था, भारतीय बौद्ध महासभा, शाखा अशोकनगर, आनंद सहयोग मंडळ तसेच माझ्या चंदने परिवारातर्फे मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सर्वांना जय भीम. जे भाऊजी जयकंठ भाऊजी मंदिताई यांना माझं नाव जय भीम. भाऊजी आमचे जसं संदीपनी सांगितलं सगळ्यांचे आवडते एवढ्या मेवण्यांमध्ये. ते आता पोलीस डिपार्टमेंटमधून निवृत्त होत आहेत. मी सगळं जीवन, माझे वडील पोलीसमध्ये होते, भाऊ पोलीसमध्ये होता, मी स्वतः पोलीस लाईनीतच मोठा झालेला आहे. त्यामुळे पोलिसांचं जीवन काय असतं आणि कशा दुट्या असतात. 10-10, 5-5 दिवस घराचं तोंड बघत नाही. मुलांचं म्हणजे त्यांच्या सोनू, नेहा त्यांनी त्या मानाने सगळ्यांनी ताईला साथ देऊन सगळं व्यवस्थित त्यांचं झालेलं आहे. मी हे भाऊजींची आज सेवानिवृत्ती आहे, मग मी आता सेवाकृती आहे. आता त्यांची सेकंड इनिंग चालू होणार आहे, तर त्या सेकंड इनिंगसाठी त्यांना चंदने परिवाराकडून शुभेच्छा. भाऊजींच्या ज्या इच्छा आकांक्षा काय राहिल्या असतील त्या त्यांनी आता पूर्ण कराव्या. आमच्या ताईला कुठे मोठे लॉंग टूरवर घेऊन जावं आणि त्यांचं आरोग्यमय जीवन जगावं पुढचं. आणि सामाजिक कार्यात त्यांनी आता जे वेळ मिळेल त्यात त्यांनी योगदान द्यावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. मी एवढे 2 शब्द मिळून माझे शब्द तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि इथून पुढील तुमचं आयुष्य अगदी आरोग्यदायी आणि आनंदाचं राहो आणि तुम्ही दोघंही मिळून मस्त उरलेलं आयुष्य जगावं अशी माझी सगळ्या चंदने परिवारातर्फे मी शुभेच्छा देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन.
बंधूंनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत तो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयुष्यमान निळकंठ दामोदर घनगाव त्यांचा आज आनंदाचा दिवस म्हणजे वाढदिवसाचा. परंतु मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आत्याकडे जायचो, पण तसं नाही. आज मी माझ्या गावात एका व्यक्तीच्या ठिकाणी पोलीस लोक रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून त्या माणसाचं निरीक्षण करतात, कारण त्याची ती जबाबदारी आहे. पोलिसांची खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती दादानी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. एक वेळेस असा प्रसंग आला, आमच्या मोठ्या दादानी मला सांगितलं की सागर म्हणे वंदिताई रडते, की ते पोलीस लोकांकडे चौकशी जर केली ते असंच म्हणतील की ते ड्युटीवर आहे, तुम्ही काळजी करायचं नाही. कारण मी प्रत्यक्षात जाणतो की पोलीस लोक जे आहेत तुमचं ऐकणार, पण तुमच्यात तर कधी सामील होणार नाही, हे लक्षात असू. आणि हे त्यांचं कर्तव्य आहे. आणि त्यानंतर दादा सुखरूप आले, खूप आनंद वाटला. आणि असाच प्रकारे त्यांनी आपलं जे ड्युटीमध्ये आयुष्य घालवलं त्याच प्रकारे पुढील आयुष्य देखील त्यांनी आपल्या कुटुंबासमवेत नातेवाईकांच्या समेत घालवायचं आहे, हीच माझी विनंती आहे. आणि एवढीच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. अभिवादन करू. आज जो सेवानिवृत्त समारंभ निळकंठ दामोदर घनगाव हे भीत वयोमानानुसार आज शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहे, तर त्यांना पुढील त्यांच्या आयुष्यास भावी आयुष्यामध्ये माझ्या हार्दिक शुभेच्छा. आज मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. सर्वप्रथम आज त्यांचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या, पण त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणी त्यांना दिल्याच नाही. सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. विश यू अ व्हेरी हॅपी बर्थडे पप्पा. आणि बस काय नाही, अजून काय बोलू त्याच्याबद्दल. बस ह्या पुढचं आयुष्य त्यांचं निरोगी आणि स्वस्थ जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि बस अशीच साथ द्या आम्हाला शेवटपर्यंत. आणि बस लिव्ह अ हेल्दी अँड लॉंग लाईफ. बस. आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना मी विनंती करते की त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये. घनगाव परिवाराच्या वतीने मी सर्वांना विनंती करते की भोजनाचा आस्वाद त्यांनी घ्यावा. आणि कोणाला काही इच्छा असेल बोलायची तर त्याने स्टेजवर येऊन बोलू शकता. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते. तसेच माता रमाई ज्यांनी आपल्या ज्ञानाची कवाडं आपल्या समस्त स्त्री जातीसाठी उघडी केली, तर माता सावित्रीबाई फुले, तसेच समस्त मानवजातीसाठी ज्यांनी काम केलं, मानवजातीला माणसामध्ये आणलं, त्या समस्त महापुरुषांना मी अभिवादन करते. तसंच आपल्या सर्वांना माझा घनगाव परिवार, माझा माहेरचा घनगाव परिवार आणि माझे सर्व नातेवाईक इथं उपस्थित असलेले सर्वजण यांना मी जय भीम करते. माझी ओळख मी प्रथमतः देते. सरांनी दिलीच आहे. माझ्या नावावरनं कळलं असेल की मी जे आता उभं इथं बसलेले आहेत, सत्कार मूर्ती जे आजचे आहेत, त्यांची मी पुतणी, मोठी पुतणी त्यांची. आणि माझ्या घनगाव परिवाराबद्दल मी थोडंसं 2 शब्द संयोजकांचे थोडंसं विनंती करते की मला 5 मिनिटं थोडा वेळ द्यावा आणि माझ्या घनगाव परिवाराबद्दल बोलण्याचं मला विनंती आहे. माझ्या परिवारामध्ये माझ्या तिन्ही आजोबा, भाऊ हेमा घनगाव, अण्णा हेमा घनगाव, तसेच दामोदर हेमा घनगाव यांना मी कालकथित यांना मी अभिवादन करते. तसे माझ्या दोन्ही आजी यांना मी अभिवादन करते. तसेच माझे पप्पा कालकथित नामदेव अनंत घनगाव, तसेच माझे मोठे काका सुरेश आप्पा, तसेच माझे छोटे काका दिलीप पप्पा यांना मी अभिवादन करते. तसेच माझ्या आत्या ज्या आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्या दोन्ही आत्या यांना मी अभिवादन करते आणि 2 शब्दांना सुरुवात करते. माझा घनगाव परिवार ओळख करून देताना 28 वर्ष निष्कलंक सेवा आणि तीही मुंबई पोलीसमध्ये, तर यातच सर्व श्रेय आहे. आणि नेहमी म्हणत असते की माणसाच्या आयुष्यामध्ये एकदाच एक
आमचे आजोबा आहेत, दोन्ही आजोबा, माझे मोठे आजोबा आणि छोटे आजोबा, आप्पांचे जे दामोदर हेमा घनगाव होते तेही पोलीस दलामध्ये होते आणि माझे आजोबा 2 नंबरचे जे आजोबा आहेत तिन्ही भावांपैकी ते शिक्षक होते. असं हे आमचं उच्च विद्याविभूषित घराणं. आणि कुठेतरी काकांनी आमच्या आजोबांनी जी पाडली की प्रशासकीय सेवेमध्ये जाणं, आमचा जो घनगाव परिवार आहे पोलीस खातं आणि शिक्षक खातं हे दोनच आमच्या
जे काही संचित असतं त्यांना सहचारिणी म्हणून माझ्या काकू वंदना ज्या आहेत, वंदना निळखंड आहेत, त्या लाभल्या. काकूही माझ्या तितक्याच प्रेमळ आणि त्यांचं जे कदाचित 38 वर्ष निष्कलंक सेवेचं श्रेय माझ्या काकूंना जातं की त्यांनी कुठल्याही पद्धतीचं काकांकडे कुठलाही हट्ट किंवा काही. एक मला किस्सा आठवतो की काका जेव्हा स्पेशल फोर्स मध्ये होते की विदाऊट आपण म्हणतात की आउट ऑफ महाराष्ट्र त्यांना जायला लागतं, दिल्ली, पटना वगैरे. आणि तो किस्सा मला आठवतो काकूंनी सांगितलेला की ज्यावेळेस जायचे 15-15 दिवस माझे काका घरी नसायचे आणि काकूंच्या अगदी चिऊ आणि आमचा सिद्धार्थ छोटा होता, म्हणजे इतकाही अगदी मोठे नव्हते आणि त्यांना 15-15 दिवस महिनाभर सांभाळणं एका स्त्रीने ते खूप होतं. आणि नेहमी म्हटलं जातं की पोलिसांची मुलं चांगल्या याला जात नाही, पण हे माझ्या काकांची पुण्याई आहे की त्यांचं जे निष्कलंक सेवा आणि चांगले संस्कार आहेत. तर माझा भाऊ एक उच्च विद्याविभूषित, माझी बहीणही आज चांगल्या याला ठिकाणी आहे आणि याचं सगळं श्रेय माझ्या काका आणि काकूंना जातं, जे आहे की त्यांनी नेहमी साथ दिली माझ्या यांना. तसंच माझ्या ज्या परिवाराबद्दल बोलायचं की आमचा जो परिवार, मी म्हटलं की 2च खाती आमच्यासाठी. घनगाव म्हटले एकतर पोलीस मध्ये असणार किंवा शिक्षक असणार. हे आमचं मुगावचे घनगाव म्हटले की पोलीस किंवा शिक्षक, हे 2च ठरलेलं असायचं. आणि आज एवढ्या उच्च पदावरती मुंबईचा म्हणतात की मुंबईचा फौजदार, तसं माझे काका आणि काकू. तर यांचं जे पुढील आयुष्यासाठी मी त्यांचं पुढील आयुष्य जे आरोग्यपूर्ण आणि संपन्न असं जावं याच्यासाठी मी माझ्या पूर्ण घनगाव माहेरच्या घनगाव परिवाराकडनं शुभेच्छा देते. तसंच माझ्या सासरचं पवार परिवार याच्याकडून मी त्यांना शुभेच्छा देते. आणि आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते. जय भीम. खूप मोठा आनंदाचा दिवस आहे, मला भरून आलेला आहे. कारण बघा, माझी 3 मुलं आणि 4थी जावे म्हणजे माझ्या मुलासमान आहेत. मी कधी तसं परकापणा केला नाही. मी भाची, ते माझे भाचे पण आहेत, माझ्या नंदेचे म्हणते, तरी पण मी कधी परकापणा केला नाही. 3 मुलं आणि तसे 4थे जावे म्हणून मी 4 मुलं अशी समजत होते, आतापर्यंत समजते. आज मी खूप भाग्यवान समजायला पाहिजे. तर माझे मोठे मुलगाच म्हणावा, ते आज सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांनी खूप मेहनतीने. आणि बघा, आता त्यांच्या मुलीने पुत्रीने सांगितलं का ते कुठे जात होते, खरंच जात होते. आणि 15-15 दिवस ते गेल्याच्या नंतर ते मला फोन करायचे, मामी या वधू एकटीच आहे. कारण काही हे लोक तिथे नव्हते तर त्यांच्यासाठी मला जावं लागत होतं. मी घरात त्या मुलांना सोडून मी त्यांच्याकडे जात होते, कारण मला ते दोन्ही नाते खूप हे करायचे होते. माझ्या मुलीने पण खूप त्यांना साथ दिली आणि त्यांची 2 मुलं ती पण शिकले, सवरले, व्यवस्थित सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित होत आल्या. आता ते सेवानिवृत्त झालेले आहेत. माझा त्यांना खूप खूप आशीर्वाद आहे. भगवंताच्या मी तेच सांगते का ते असे आजारी विजारी पडू नयेत, साथ व्यवस्थित राहा. बघा, त्यांचे मामा म्हणजे माझे मिस्टर ते आज 2002 मध्ये रिटर्न झालेले आहेत आणि ते आतापर्यंत व्यवस्थित आहेत. असंच मी पण म्हणते, भगवंताला चरणी असं विनंती करते का माझ्या जावयाने किंवा माझ्या मोठ्या मुलांनी असे यांनी पण तसंच व्यवस्थित राहावं. म्हणजे हेच मी सगळे सांगून इथे सांगते. मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे, ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे, बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे.
संसार में सबसे प्यारा होता है एक दिन, 100 दुआएं दे रहा दिल तुमको आज के दिन। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. ये रंग लाए मेरी मन्नतें, पूरी हो तेरी सभी हसरतें, सारे जहां की खुशी हो तेरी, अब तो यही आरज़ू है मेरी। एक इशारे पे तेरे मैं जान लुटा दूंगा, तेरे ख्वाबों को हकीकत मैं बना दूंगा। I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. I wish you happy happy birthday, happy birthday, happy happy birthday to you. Happy birthday to you.
कट जाए रास्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। हंसते हंसते कट जाए रास्ते, जिंदगी यूं ही चलती रहे। खुशी मिले या गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे। होठों से बिजली चमके जब जब तुम मुस्कुराती है। सारी हसीनाओं से हंसी तो हो जाती है। हंसते हंसते कट जाए रास्ते, जिंदगी यूं ही